नमस्कार, मी ज्ञानदा कुलकर्णी. 2025 मध्ये रिओ डी जानेरोला ब्राझीलमध्ये ब्रिक्सची परिषद झाली होती. यावर्षी ती भारतात होणार आहे आणि भारताचा आयोजक आहे. तर फायनान्शियली या बातमीला तितकं काय महत्व आहे, तर हे बघूया आपण की भारताच्या ही जी परिषद आहे, भारताने आयोजित केलेली जी परिषद आहे, त्या परिषदेसाठी हे ब्रिक्सचे देश येणार आहेत. ब्राझील आहे, रशिया आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे आणि नव्याने आता जे 2 देश आहेत ते म्हणजे इराण आणि UAE. सो हे महत्वाचे देश सगळे या परिषदेसाठी इथे येत आहेत. त्यावेळेस RBIने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत सरकारकडे एक महत्वाचा प्रस्ताव मांडला आहे. तो म्हणजे हे जे 5 देश आणि आता नव्याने जॉईन झालेले जे 2 देश आहेत, सो या सगळ्यांचे जे सेंट्रल बँक्स आहेत त्यांना एकमेकांद्वारे पेमेंट सिस्टीमद्वारे जोडण्याचा हा प्रस्ताव आहे. सो सेंट्रल बँक डिजिटल चलन, CBDC असं आपण त्याला म्हणूया. सो हे नक्की काय आहे, तर आता जी स्विफ्ट प्रणाली आहे ज्याच्यामध्ये डॉलरला आपण मध्यवर्ती ठेवून आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झाले, तर त्याऐवजी आता ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. यासाठीचा जो प्रस्ताव आहे आपण हे वापरूया. याच्यामुळे आपल्याला चलनामध्ये फायदा होऊ शकेल, ह्याच्यामध्ये आपल्याला व्यापारामध्ये फायदा होऊ शकेल, ह्याच्यामध्ये आपल्याला परिवहन आणि जे टुरिझम आहे त्याच्यामध्ये फायदा होऊ शकेल. म्हणजे भारतासोबतच या बाकीच्या देशांना सुद्धा एक प्रकारे ह्याचा फायदा होऊ शकेल. हा जो प्रस्ताव आहे हा RBIने भारत सरकारकडे मांडलेला आहे. आता हा जो प्रस्ताव आहे याच्यामध्ये असंख्य अशा चॅलेंजेस ह्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तंत्रज्ञान. हे बघायला गेलं तर पेमेंट सिस्टीम तितकी सोपी नाहीये, कारण वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे चलन आहेत, त्याची वेगवेगळी किंमत होते डॉलरला मध्यवर्ती ठेवलं तर त्याला एक प्रकारे जर आपण डॉलरला बाजूला काढत असू किंवा डॉलरला समान ठेवून आपण जर त्याचं चलन व्हॅल्युएशन करत असू, तर ती एक तंत्रज्ञान मध्ये थोडंसं त्याच्यामध्ये डिफिकल्टीज आहेत. त्याच्यासोबतच दुसरं म्हणजे जे थोडं अजून चॅलेंज आहे ते म्हणजे नियम, व्यापाराचे नियम, किंवा आपण म्हणतो की 2 देशांमध्ये जे चलनवलन आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, या सगळ्यामध्ये काय प्रकारे सिस्टीम असली पाहिजे. सो नियम आहे, तंत्रज्ञान आहेत, ह्या गोष्टी याच्यामध्ये चॅलेंजेस मानल्या जातात. परंतु जर हे झालं द्विपक्षीय बायलॅटरल फॉरेक्स स्वॅप आपण असं म्हणूया, तर हे जर घडलं तर यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा या 5 देश प्लस आता नवीन जे 2 जॉईन झाले त्या देशांचा होणार आहे. याच्यामुळे काय होईल, तर बेसिकली आपण बघतोय की आपल्याला आतापर्यंत डॉलरला मध्ये घेऊन स्विफ्ट प्रणालीद्वारे जे ट्रान्झॅक्शन करावे लागत होते ते आता करावे लागणार नाहीये. आणि हे करण्याचा महत्वाचा मुद्दा हा होता की मध्यंतरी जे रशियासोबत भारताचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले, त्यांच्यामध्ये जे काही व्यापाराच्या दृष्टीने ज्या काही चर्चा घडल्या, त्याद्वारे एक लक्षात आलं की भारताचा खूप मोठा रुपया हा रशियाकडे साठला गेलेला आहे. कारण रशियासोबत रुपयामध्ये ट्रान्झॅक्शन करणं हे फक्त भारताला शक्य आहे. त्याच्यामुळे भारताकडनं जरी रशिया हा ट्रान्झॅक्शन ट्रेडच्या द्वारे रुपया घेत असला तरी तो रुपया कन्व्हर्ट करून डॉलरमध्ये वापरणं आणि त्यानंतर त्याचं ट्रान्झॅक्शन करणं हे देशांना अवघड आहे. आणि त्यामुळे साधारणपणे 1 आठवडा ते 1 महिना अशा टाइम पिरियडमध्ये हा जो पूर्ण प्रणाली आहे ती वापरली जाणार आहे, ज्याला बायलॅटरल फॉरेक्स स्वॅप म्हणतो. याच्यामध्ये प्रत्येक देशाची जी सेंट्रल बँक आहे ती दुसऱ्या देशाकडनं आलेले जे परकीय चलन म्हणतो आपण त्याच्यावरती काम करेल आणि ते त्या 1 आठवडा ते 1 महिन्याच्या दरम्यान ते पूर्णपणे प्रोसेसला टाकेल. हे जेव्हा प्रोसेसला टाकलं जाईल त्यावेळेस हा जो रुपया आहे किंवा रुपया आपण म्हणतोय, कारण रुपया सध्या 70 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स त्याचे आहे, 70 लाखापेक्षा जास्त लोक सध्या त्याचा वापर करत आहेत. त्याचबरोबर चायनाचा डिजिटल युआन सुद्धा आहे की जो वापरला जाण्यासाठी चायना प्रयत्न करत आहे. तर याच्यामधनं होणार काय आहे, तर एक अतिशय चांगली जी स्विफ्टला पर्याय ठरू शकते अशी प्रणाली उपलब्ध होणार आहे, ज्याचा फायदा असा होणार आहे की असे अमेरिकेने परत टॅरिफ्स टाकले किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो या देशांवरती होणार नाहीये. पण याचा जाहीर निषेध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही डीडॉलरायझेशनकडे वळत असाल तर अजून तुमच्यावरती टॅरिफ्स वाढवण्यात येणार आहेत. परंतु तरीही भारतासाठी आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या सेंट्रल बँकांसाठी जो ब्रिक्सचा भाग आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची
आणि अतिशय फायदेशीर अशी ही गोष्ट आणि प्रस्ताव आहे. सो आपण बघूया की या परिषदेमध्ये जर हा महत्वाचा मुद्दा म्हणून मांडला गेला आणि खरोखरच स्विफ्टला एक चांगली प्रणाली ब्रिक्स देश उभे करू शकले की ज्याच्यामुळे असंख्य देश याच्यामध्ये येऊ शकतील आणि प्रत्येक बँकांचं डिजिटल चलन म्हणजे प्रत्येक सेंट्रल बँकेचं डिजिटल चलन जर एकमेकांसोबत कनेक्ट झालं आणि त्याच्यातून जर व्यापार वृद्धी झाली, ज्याच्यातनं पर्यटन वृद्धी झाली, तर नक्कीच या देशांना याचा फायदा होणार आहे आणि भारताला याचा नक्कीच फायदा होणार आहे.